उन्हाळ्याची चाहूल लागली की बाजारामध्ये अशा कैऱ्या भरपूर प्रमाणात यायला लागतात आणि घरोघरी कैरीचे वेगवेगळे पदार्थ सुद्धा बनवले जातात। चला तर आज आपण कैरीपासून बनवूया तोंडाला चव आणणारा मस्त असा वेगळा पदार्थ। तुम्ही याआधी कधी बनवला नसेल तर नक्की करून बघा, एकदम चवीला भन्नाट आहे। एकदा बघाल तर तुम्ही ही रेसिपी केल्याशिवाय राहणार नाही। यासाठी एक कैरी मी घेतलेली आहे, स्वच्छ धुवून घेतली। यानंतर याचा पुढचा देठ काढून टाकायचा। आता ही कैरी तुम्ही पाहिलीच मोठी आहे कैरी, तर मी सगळ्या कैरीचा वापर करणार नाही, अर्धीच कैरी वापरणार आहे। आता कैरीचा मधला गर आहे ना तो काढून टाकायचा। यानंतर कैरीची साल सुद्धा काढून टाकायची, कारण कैरी जास्त वापरायची गरज नाही आपल्याला, अर्धी पुरेशी होणार आहे आपल्या या रेसिपीसाठी। साल काढल्यानंतर कैरी आपण बारीक चिरून घेणार आहोत। तर अर्ध्याच कैरीची साल मी काढून घेतलेली आहे। आता ही बारीक चिरून घेऊया। मंडळी, तुम्हाला माझी जर रेसिपी आवडत असेल तर प्लीज एक लाईक करायला अजिबात विसरू नका आणि तुम्ही कुठून ही रेसिपी पाहत आहे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेन। तर हे बघा, लहान लहान आकारामध्ये अशा कैरीच्या फोडी करून घेतलेल्या आहेत। आता या कैरीच्या फोडी आहेत, हे बघा बारीक केल्या आहेत, या एका भांड्यामध्ये काढून घेऊया। कैरी मोठी असल्यामुळे ही अर्धीच कैरी पुरेशी आहे। एका भांड्यामध्ये काढून घ्यायची आणि त्यानंतर यामध्ये पाणी घालायचं आहे। कैरी बुडेल इतपत पाणी घालायचं आणि कुकरला 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या। जास्त पाणी घालायचं नाही, एवढं पाणी पुरेसं आहे। तर आता ही आपली कैरी वाफवून होते, शिजून होते, तोपर्यंत आपण एक वाटण करायला घेऊया। यासाठी मिक्सरच्या भांड्यात 1 वाटी किसलेलं ओलं खोबरं घालायचं आहे। तुम्ही खोबऱ्याचे काप सुद्धा घालू शकता। यानंतर घालूया 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या, 1 आल्याचा तुकडा आणि त्यानंतर 2 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत। आता 1 चमचा जिरं, अर्धा चमचा हळद पावडर। आता घालूया यामध्ये 1 चमचा मोठा बेसन। यामुळे आपण जी रेसिपी बनवतोय ना त्याला मस्त असा दाटसरपणा येतो। आता मूठभर इथे कोथिंबीर घातलेली आहे। यानंतर घालूया पाणी आणि मिक्सरला एकदम बारीक वाटून घेऊया, जसं आपण वाटण्यासाठी मसाला बनवतो ना त्या पद्धतीने। झाकण लावून वाटून घेऊया। तर हे बघा, मस्त अशी हिरवीगार आपली ही पेस्ट तयार झालेली आहे। यानंतर कढई गरम करायला ठेवली आहे, तेल घातलेलं आहे। यामध्ये घालायचं आहे 1 चमचा मोहरी आणि 1 चमचा जिरं। आपण मस्त चटपटीत चटकदार अशी कैरीची आमटी करतोय। तुम्ही कधी बनवली नसेल तर एकदा बनवून बघा। 10-12 लसणाच्या पाकळ्या ठेचून घातल्या आहेत, हिंग पावडर घालायची आहे, 7-8 कढीपत्त्याची पानं घालायची आणि त्यानंतर 1-2 मिरच्या मी अशा बारीक चिरून घातलेल्या आहेत। वाटणात सुद्धा घातल्या, त्यामुळे आता इथे मी कमी घातल्या आहेत। फोडणी छान अशी मिक्स करून घ्यायची, म्हणजे मस्त असा खमंग सुगंध येतो। आता वाटून घेतलेला मसाला घालायचा आहे आणि परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। कधी कधी डाळ खायचा कंटाळा येतो, काहीतरी वेगळं चटपटीत खायचं असतं, तर या पद्धतीने तुम्ही ही कैरीची आमटी एकदा करून बघा, खायला एकदम जबरदस्त लागते। वाटण चांगलं फोडणीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे फोडणीचा फ्लेवर आहे तो या वाटणामध्ये मस्त असा उतरतो। चांगलं मिक्स करून घेतल्यानंतर आता आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे, तर गरजेनुसार पाणी घालायचं आहे। आमटी ही थोडीशी घट्टच असते, म्हणजे चवीला खूप छान लागते, जास्त एकदम पातळ सुद्धा करायची नाही। तर पाणी घातल्यानंतर आता परत एकदा मिक्स करून घेऊया आणि याला चांगली अशी उकळी काढून घेऊया। एकसारखं मिक्स करत राहायचं आहे, म्हणजे ही आमटी आहे ती ओतून जाणार नाही। गॅसची फ्लेम इथे लो टू मीडियम ठेवलेली आहे। मस्त अशी ही आंबट गोड चवीला लागते। मसाला हा चांगला शिजलेला आहे, पहा दाटसर सुद्धा हे झालेला आहे। आता यामध्ये आपण कैरी घालायची आहे, तर 2 शिट्यामध्ये मस्त अशी कैरी शिजलेली आहे, हे बघा। आता ही शिजलेली कैरी पाण्यासकटच घालायची आहे। आता या आमटीला छान चव येण्यासाठी थोडासा गूळ आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। गूळ घातल्यामुळे ही आमटी आहे ना ती मस्त चवीला आंबट गोड अशी लागते। मिक्स करून घ्यायचं आणि 1-2 मिनिटं फक्त आपल्याला ही चांगली शिजवून घ्यायची आहे। मस्त ही चटपटीत आंबट गोड कैरीची आमटी तयार आहे। बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची। दही कढी करत असतो आपण, वेगवेगळ्या प्रकारच्या कढी बनवत असतो। डाळ तर रोजच बनवत असतो, पण काही वेगळं खायची इच्छा असेल तर तुम्ही अशी ही कैरीची आमटी एकदा नक्की बनवून बघा। गरमागरम भातासोबत तर खायला एकदम भन्नाट लागते। शिवाय तुमच्या तोंडाला चव नसेल ना तर अशी ही चटपटीत आंबट गोड आमटी खाल्ल्यावर तुमच्या तोंडाला चव नक्कीच येईल।
तर तुम्हीसुद्धा मंडळी ही अशी वेगळी आमटीची रेसिपी एकदा नक्की करून बघा. करून बघितल्यानंतर तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर करा. आजची रेसिपी कशी वाटली हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी जराही आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणी आणि कुटुंबासोबत नक्की शेअर करा. तुम्ही कुठून ही रेसिपी पाहता हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. चला तर पुन्हा भेटूया अशाच वेगवेगळ्या आणि नवनवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.